तर स्विच हिट चेंडू मात्र ट्रॅव्हल होत आहे बंदुकीच्या गोळीप्रमाणे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. तर मात्र जर पाहिलं तर पार होत आहे चौकार सादर केला जाईल. मी राजेंद्र पाटील यांना विनंती करतोय लाखिवली गावचे माजी सरपंच सन्मान्य श्री अंकुश सालकर साहेबांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. अंकुश सालकर साहेबांचा स्वागताने सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य श्री राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते लाखिवली गावचे माजी सरपंच सन्मान्य श्री अंकुश सालकर साहेबांचा स्वागताने सन्मान. विशाल मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय आणि 24 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक 24 धावा. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. नजर कुठेतरी कमी पडली आणि इथून जर पाहिला तर निश्चितच हा चेंडू मात्र निघून जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अप्रतिम यष्टीरक्षण. चेंडू मात्र निघून जातोय निर्धाव आणि धावसंख्या फलकावरती आहेत 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. स्विंग चेंडू भिरकावून दिला. चेंडूला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमा पार जातोय. हा चौकार सादर केला जाईल. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 29 धावा फलकावरती. सकाराम गोराडकर साहेबांकडून या स्पर्धेसाठी 500 रुपये देणगी आलेले धन्यवाद. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 29 धावा 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 404 ची फिगर पाहायला मिळते. चा चेंडू यावेळेस मात्र आमंत्रण दिलं होतं आणि स्वीकार केला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. जाऊन पोहोचते फलकावरती. शेतकऱ्याच्या सैन्य 35 धावा 35 रन्स ऑन दी बोर्ड. जुना चेंडू द्यायचा आहे. पंचांकडे सुपूर्द करायचा आहे. ज्याप्रमाणे चेंडू जात आहेत निश्चितच फलंदाज अप्रतिमरित्या फलंदाजी करताना विशाल याच्या खेळीचा जर विचार केला तर निश्चितच 3 षटकार आतापर्यंत लागवले आहेत आणि 3 चौकार आपण पाहतोय आणि 34 धावांवरती खेळताना अजूनही 16 धावांपासून दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. निश्चितच या 16 धावा जर आल्या तर एक मात्र गोष्टींचा विचार केला जाईल. या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक झळकावलं जाईल. पुन्हा एकदा लॉलीपॉप चेंडू म्हणावं लागेल. फलंदाजासाठी चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. विशालची जर पाहिजे तर 36 धावांवरती आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या 37 धावा 37 रन्स ऑन दी बोर्ड. निश्चितच राजेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली यांची मेहनत निश्चितच सुंदररित्या आयोजन नियोजन पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडूला फिरकावण्याचा प्रयत्न होता. ही फाईन लेग मध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि अवांतर धावनी धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावांवरती. 38 रन. लॉस ऑफ 1 विकेट. जर विचार केला सिद्धांत आणि रोशन या दोन्ही गोलंदाजा या षटकामध्ये तर पिस काढली गेलेली पाहायला मिळतात फलंदाजाकडून विशालाच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र बंदुकीच्या गोळीप्रमाणे ट्रॅव्हल होतोय. हा चौकार सादर केला जाईल आणि षटकाची समाप्ती होईल. पंचांचा इशारा येतोय. 2 षटकांच्या अखेर एकूण धाव
10 ते 12 बॉलांचा रन पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँडलने पुश केलं जाईल. जनरल पुश चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. आणि विशाल याचा जर आता विचार केला तर 10 धावांपासून दूर आहे. 11 चेंडूंचा या इनिंग मधला खेळ शिल्लक आहे आपल्या अर्धशतकापासून. गोलंदाज कुमार ऑन द बॉलिंग मार्क वरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या वेगाने चेंडू मात्र निघून जातोय. फलंदाजाला बीट करतोय चेंडू आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 43 धावा, 43 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी इथून मात्र होताना. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती कुमार, राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर चेंडू आउट ऑफ दी विकेट चेंडू हाताळला जातोय. नो बॉलचा इशारा येईल पंचांचा आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय तर अडवलं जाईल चेंडूला. क्षेत्ररक्षक मात्र थर्ड मॅन त्या क्षेत्रामधून चेंडू मात्र बाहेर जातोय, अडवला जातोय सीमारेषेच्या आतमध्ये. नो बॉल. या अवंतर धावनी मात्र धावफलक पुढे सरकेल. 47 रन्स ऑन दी बोर्ड. या स्पर्धेतली निश्चितच सर्वोच्च धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, आउट ऑफ दी विकेट चेंडू हाताळला जाईल. रोशन पाटील, कमलाकर पाटील, सुमित पाटील, सागर पाटील, नरेंद्र पाटील, किशोर पाटील, उदय पाटील, सचिन पाटील, रणजित पाटील, अशोक पाटील, संजय पाटील, मनोज पाटील. यावेळेस मात्र लॉफ केलंय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेपावतोय आणि झेल सुटतोय. निश्चितच फ्री हिटचा चेंडू होता. या चेंडूवरती 1 धाव मिळेल. आशिष पाटील, मनोज पाटील या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार की ज्यांनी या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण असं मोलाचं योगदान दिलेलं आहे. हिरनाथ जी पाटील, सन्मान्य श्री दामोदर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. राजेंद्र पाटील यांचे बंधू सन्मान्य श्री दामोदर पाटील दादांचं हार्दिक स्वागत आहे. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये येतोय. तत्पूर्वी चेंडू जर पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 49 धावा, 49 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. अप्रतिम सुरुवात केलेली आहे. यावेळेस मात्र लॉफ केलंय पुन्हा एकदा चेंडूला. चेंडू मात्र निघून जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, षटकार. आणि विशाल याची वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली 46 धावा लागल्या जात आहेत आणि 50 पेक्षा जास्त धावा आपण पाहतोय. 55 धावा पूर्ण होत आहेत मालवडी संघाच्या. 55 रन्स ऑन दी बोर्ड. सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत या फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस मात्र यष्ट्या उखडल्या जातील. विशाल याची खेळी संपुष्टात. पंचावन्न धावा फलकावरती आहेत. 55 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 21 धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. पिसं काढली गेली गोलंदाजी. हिरनाथ जी पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण मोलाचं योगदान लाभलेलं आहे. महेश पाटील, विशाल पाटील, त्यानंतर लाडके हे पंकज पाटील, कुणाल पाटील, संतोष पाटील, प्रदीप जी पाटील, मेघनाथ जी पाटील, वैभव पाटील, योगेश पाटील, प्रशांत पाटील, आकाश पाटील, धनेश पाटील, संजय पाटील, हितेश जी पाटील आणि प्रवीण जी पाटील, नितीन जी पाटील आणि हर्षद पाटील या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार, शतश आभार की ज्यांनी या स्पर्धेसाठी महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान असं दिलेलं आहे. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 55 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा.
यावेळेस आता खोदून काढलाय चेंडूला, चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल आणि या एका धावेने 56 धावा फलकावरती लागल्या जातात. 56 रन्स ऑन दी बोर्ड. ज्या पद्धतीने खोलवर टप्प्याची गोलंदाजी होती विवेक याच्याकडून टिचून मारा केला जातोय. अपेक्षित आहे चांगली स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी होणं. कमीत कमी धावसंख्येमध्ये इथून मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. तर पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडूला, जोरदार प्रहार, चेंडू मात्र निघून जातोय डीप फाईन लेग, सीमारेषा पार, षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण जर पाहिली 62 धाव फलकावरती आपण पाहतोय. अजूनही सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळते. पेपर वर्क आपण पाहतोय या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंतची 65 धावा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, बंदुकीच्या गोळीप्रमाणे निघून जाईल चेंडू, हवाई यात्रा, सीमारेषा पार, षटकार. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 68 या आकड्यावरती. 68 रन्स ऑन दी बोर्ड. 68 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फलंदाजी, ज्या पद्धतीने चेंडू आणि ज्या विशालने चांगली सुरुवात करून दिली होती तोच विशाल इथून मात्र विशाल पाटील एक सुंदर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 68 धाव फलकावरती. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. जबरदस्त फलंदाजी करतोय एक विशालने, चांगली सुरुवात केलेली आहे आणि एक विशाल मात्र स्लॉग ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करताना तर अशा प्रकारे निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू गुडलेंचा सुंदर वापर केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. एक तुमारी एक खमारी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज विवेक. मात्र धावसंख्या फलकावरती आहेत 68 धावा, 68 रन्स. नरेंद्र पाटील भाऊंचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत नरेंद्र पाटील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यष्ट्या मोकळ्या सोडल्या गेल्या होत्या, चेंडू मात्र निघून जाईल. निर्धाव धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण पाहिली तर 2 षटकार आल्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत. 68 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र ऑफस्टिकच्या थोडासा दूरवरून चेंडू निघून जाईल. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या मात्र पुढे सरकताना जाऊन पोहोचते 69 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल याला मात्र आता रोखून ठेवलं जात आहे खेळपट्टीवरती. चांगली गोलंदाजी करतोय विवेक. पुन्हा एकदा यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा येईल. खेळपट्टीच्या जी लाईन आहे, मर्यादा आहे, त्या मर्यादेपासून थोडासा दूरवरून चेंडू हाताळला जातोय आणि नो बॉलचा इशारा. 69 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र चेंडू बॅटला स्पर्श करून निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आणि इथून मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इष्टांच्या मधोमध आणि अशा प्रकारे षटक समाप्तीची घोषणा होते आणि 72 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय. जिंकण्यासाठी या 73 धावांची आवश्यकता आहे. वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. आई गावदेवी संघाच्या कर्णधाराने, आई गावदेवी धामणे संघाच्या कर्णधाराने आमच्याशी संपर्क साधायचा आहे. ताबडतोब यायचं आहे. ह्यानंतर टॉच उडवण्यात येणार आहे. अबू स्पोर्ट्स खार्डी वर्सेस मोरिया स्पोर्ट्स धामणे. अबू स्पोर्ट्स खार्डी ह्या संघाचे कर्णधार आलेले आहेत, तर मोरिया स्पोर्ट्स धामणे संघाच्या कर्णधाराने त्वरित यायचं आहे. आपल्याला विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच
आई गावदेवी धामणे संघाच्या कर्णधाराने आमच्याशी संपर्क साधायचा आहे. तर जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं 73 धावांचं लक्ष्य आहे, हे कशा रीतीने पूर्ण केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे एक लाडके समालोचक, एक पॉवरफुल समालोचक सुनील पवार सर. भाऊ कारभारी सरांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्मान्य श्री दामोदर पाटील दादांना विनंती आहे की आपण देखील नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. भाऊ कारभारी साहेब देखील आलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण अबू स्पोर्ट्स खार्डी आणि मोरिया स्पोर्ट्स धामणे या दोन संघादरम्यान नाणेफेक उडवायचे आहे. नाणेफेक उडवली जाणार आहे. सन्मान्य श्री भाऊ कारभारी साहेबांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा कॉल अबू स्पोर्ट्स खार्डी संघाने जिंकलेला आहे. पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी व्यासपीठावर जायचं आहे. अबू स्पोर्ट्स खार्डी संघाने नाणेफेक जिंकलेले आहात. खरोखरच प्रथमच या मैदानामध्ये आपण खेळतात. आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. तर खरोखरच एक नवीन संघ तुमच्यासमोर खेळतोय, कारण आपण खारबा विभागातील आपला संघ आहे आणि या जुनांदुर्गी विभागातील एक बलाढ्य संघ तुमच्यासमोर खेळतोय. तर आपण या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कुठले गोलंदाज असणार आहेत आपल्या संघांमध्ये? वैभव आहे, अजय आहे, समीर आहे. समीर सारखा एक अष्टपैलू खेळाडू तुमच्या संघामध्ये आहे. 30 ते 35 धावसंख्येपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. तर आपण नाणेफेक हरलेला आहात. मोरिया स्पोर्ट्स धामणे संघ जर नाणेफेक जिंकले असती तर आपला निर्णय काय असता? फलंदाजी. तर आपल्या मनासारखंच झालेलं आहे. आपल्या मनासारखंच झालेलं आहे. टॉस जरी जिंकली असती तरी आपण फलंदाजीच घेतली असती. आपण किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा इथं प्रयत्न करणार आहात? 45 धावा. असे कुठले फलंदाज असणार आहेत आपल्या संघामध्ये की त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे? नितीन आहे, जितीन आहे, प्रमोद आहे. आणि हे राजेंद्र पाटील यांनी हे आयोजन केलेलं आहे. मी तुम्हाला दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आयोजन कसं आहे? खूप सुंदर आहे. तुम्हाला देखील सुंदर आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद भरत वतारी सर. सर्व पाहुण्यांचं KN टावरे विद्यालय जुनांदुर्गीचे प्राध्यापक, आदरणीय शिक्षक, सन्माननीय भाऊ कारभारी सर आमच्यातून रजा घेताना आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 1000 रुपयाच्या स्वरूपात देणगी मिळालेले खूप खूप धन्यवाद सर. आपला असाच सहकार्य आम्हाला लाभो. सूरज पाटील यांच्या माध्यमातून जर पियुष यांनी जर रोशन यांनी तर रोख रक्कम 100 रुपये दिल्या जाईल. पहिले चेंडू समीर तांगडी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. खार्डी संघाचा अष्टपैलू खेळाडू समीर तांगडी, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण यायचं आहे. पहिला चेंडू पाहिला पण फोर्स करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला झेल अतिशय अफलातून टिपल्या गेलं. बघा मित्रांनो, टेनिस क्रिकेट भिवंडीचा जर विचार केला आपण, अभूतपूर्व खार्डी जेव्हा नाव ऐकतोय या संघाच्या माध्यमातून एक अतिशय चांगले आयोजक आणि नेहमीच सातत्यानं पाहतोय आपण. लागोपाठ 16 दिवस डे नाईट टुर्नामेंट करणं म्हणजे कुठल्याही प्रकारे सोपं काम नाही आहे मित्रांनो. पण दाखवून दिलं की समीर तांगडी नावाचा हा व्यक्ती टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून काहून प्रसिद्ध आहे. तसेच मी त्यांना विनंती करेन की समीर तांगडी, आपल्याला विनंती आहे आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
याच फक्त टर्न केल्या चेंडूला पाहतोय पण स्कोरलेक रिजनकडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगात. या 2 धावा सामन्याचे पंच म्हणून पाहतोय आपण विक्रम म्हात्रे सर आणि ईश्वर आडे. तर 1 शॉट बारीक लक्ष होतं. ईश्वरजी आडे सर यांनी इशारा केला. एक अतिशय चांगला युवा पंच पाहतोय आपण ईश्वर आडे आणि विक्रम म्हात्रे सर. इनकी तो बात ही अलग है. उमेश यांच्या माध्यमातून पियुष यांच्याकडून उमेशने जर षटकार मारला तर 100 रुपये दिले जाईल. तर पाहतोय आपण गोलंदाज सज्ज होताना रट्टा मारतो विकेट. यावेळेस बाद अतिशय चांगला चेंडू होता. थोडासा फ्रंट फुटला जाऊन मिड विकेटकडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या पाहतोय आपण धावसंख्या स्थिर आहे ती 1. मी परत सौराज्य चषक व स्वर्गीय सुरेश देवलीकर चषकचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो 16 दिवस पाहिलं होतं आपण. यावेळेस पाहताना चेंडू टप्पापर्यंत बाहेर वळतोय. दोन्ही समांतर रेषेत असे आयोजक आणि ज्यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. सिटी इमेजिंग क्रिकेटच्या माध्यमातून एकच चांगली कामगिरी करणारा आणि ग्रामीण क्रिकेटचा विचार केला पण समीर तांगडी यांचं नाव मोठं आहे. समीर दादा आपल्याला मी परत विनंती करेन आयोजक गावदी स्पोर्ट लाखिवली आणि राजेंद्र सर यांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. खोल टप्प्याचा चेंडू होता. मोठी एज विकेट किपर चेंडू खाली. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय फलंदाजाला पियुष याला आणि त्यापूर्वी 1 धाव. या एका धावनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 3. 73 धावाचं एक भलमोठं विशाल आव्हान उभं केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना पाहिलं पण सोनिका माता मालोडी या संघाच्या माध्यमातून विशाल यांनी काय अप्रतिम फटकेबाजी केली होती. 46 धावाचा अक्षरशः पाऊस पडला होता. यावेळेस पता लॉफ्टेड फटका आहे पण फटका फसतोय लॉंग ऑन रिजन कडे. एक चांगला दर्जेदार झेल पाहिला आपण आणि फलंदाज बाद होतोय तो दुसरा. पाहू शकता रिप्ले मध्ये मित्रांनो कशा प्रकारे शॉट खेळला गेलं होतं. टेनिस क्रिकेटमध्ये जास्त मोठं नाव आहे. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रिन्स मुईज पाहतोय आपण. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क रिप्ले अतिशय चांगला आहे. टेलिकास्ट सुपर हिट आहे. ओम फोटोच्या माध्यमातून आपण पाहतोय की इथं मात्र टेलिकास्ट केले जाते. प्रोप्रायटर अनिल केने यांच्या माध्यमातून खूप खूप मनस्वी स्वागत आहे अनिल केने अँड रवी गुळवी प्रथमेश पाटील आणि त्यांच्या सोबत पाहतोय आपण अजून एका टेनिस क्रिकेट भिवंडीमधले भिवंडी टेनिस क्रिकेटर रोहन तरेच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक टुर्नामेंट पाहतोय. पण यावेळेस मात्र अजून एकच चांगला झेल. तू चल मै आया अशी नाजूक स्थिती पाहतोय.
बाजूला प्रत्येकाचं जाईल काय पण नकाते. फक्त इथे मात्र पाहायला पण पराभवाचा जो मोठा अवसर असतो किती धावून करते इथे मात्र फलंदाज पोलीस पाटील योगेश सर. धावसंख्या पाहतो आपण 4. 3 बाद 4 असे नाजूक स्थिती. राईटामध्ये विकेट. पुढचा चेंडू यावेळेस पता चांगला चेंडू होता. गोल्डन स्पॉटवर चेंडू पडला होता. अनिशमेंट चेंडू उचलून घेतोय. विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. आज अजून चांगले दमदार संघ आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा जर विचार केला तर मित्रांनो टेनिस क्रिकेट ग्रामीणमध्ये जर पाहिलं आपण तर अतिशय चांगली कामगिरी या संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. मला आठवतोय वीरतानी दापोडे बी या संघाच्या माध्यमातून मेगा इव्हेंट जो होता त्यामध्ये उपविजेता पदावर समाधानी मानला होता हा संघ. याच पदात टर्न चेंडूला हवेत आहे पण कुठल्या प्रकारे शतक्षक नाही आहे. त्यानंतर पाहिलं होतं आपण शिवसेना उपतालुका प्रमुख चषक सरवली इथं सुद्धा या संघाने अतिशय प्रभावशाली कामगिरी केली होती. मी परत अबूस्फोट खार्डी संघाची सर्व आणि एक मोठं नाव आयोजकाच्या माध्यमातून ज्याचं नेहमीच घेतोय मित्रांनो समीर तांगडे यांना मी स्पेशलिस्ट खास राजेंद्र सर यांच्या माध्यमातून निवेदन करतोय की आपण यायचं आहे. या स्वतः बॅकफुटला जाऊन फक्त पुश केला होता बॅक टू द बॉलर. अतिशय चांगला एक चेंडू हाताळला गेला. परत कुठल्या प्रकारे धावण नाही आहे. अतिशय चांगलं वातावरण आणि वतारी सर पाहिलं जर आपण या मैदानाची जर दूर असं पाहिलं तर मोठमोठे असे पर्वत पाहायला मिळते. डोंगर पाहायला मिळते हिरवेगार आणि अतिशय निसर्गाच्या कुशीमध्ये रमलेला हा लाखिवली गाव. यावेळेस पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये जेल टिपल्या गेलं. योगेश हा फलंदाज बाद. सतत लागोपाठ एक कीर्तिमान इतिहास ज्यांनी रचला होता की जवळपास 16 दिवस टुर्नामेंट ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आणि आत्ताच राजेंद्र सरांची आमची चर्चा झाली होती की पवार क्रिकेटचे सामने ठेवणं आणि करून दाखवणं लय अवघड गोष्ट आहे. आणि सतत 16 दिवस त्यांच्या माध्यमातून पाहिलं आपण की डे नाईट ही स्पर्धा ज्यांनी राबवली गेली. अतिशय चांगलं आयोजन होतं. असे समीरजी तांगडी पाहतोय आपण व्यासपीठावर. खरोखरच समीर तांगडी याच्याविषयी बोलायचं झालं तर काल भिवंडीचा गौरव भवेश पवार यांना त्यांनी सर ही पदवी दिलेली आहे. काल त्यांचा एक जबरदस्त मेगा सत्कार केला. खरोखरच त्यासाठी समीर तांगडी आम्ही आपले विशेष आभारी आहोत. तर पहिला आपण इथं मात्र ज्या प्रकारे पाहतो आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खरी ओळख निर्माण केली होती खार्डी या गावाच्या माध्यमातून. तो एक मोठा व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहे. पण निश्चित वतारी सर प्रत्येक भिवंडी क्रिकेटचा जर आपण विचार केला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक मोठी छाप या तालुक्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. मग भिवंडी ग्रामीणची संघ कुठे जावो आपली खेळाची छाप सोडतात. जर पाहिलं आपण इथं मात्र आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर असे 5 ते 6 संघ आहेत. खरोखर क्रिकेटचं नाव भिवंडी बाहेर सुद्धा रोशन केलेलं आहे ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून. त्यामध्ये खास गोडसेचे दोन्ही संघ मग सूरज केने असो की भावेश पवार असो अंजूरचे जेवढे पण संघ त्यामध्ये खास आवर्जून नाव घेतलं जाईल गावदी स्पोर्ट अंजूर संघाच्या माध्यमातून. त्यानंतर सिद्धिविनायक अंजूर हा संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय. त्यानंतर एकविरा स्पोर्ट मानकोली विलासमूर्ती रानाल तसेच कित्येक संघ पाहतोय आपण. त्यानंतर जयनुमान सरवली वीरताना दापोडे म्हणजे प्रत्येक संघात सुद्धा आपण भिवंडीच्या बाहेर जाऊन अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण पाहतोय. कालच जर मुरबाटला स्वतः मी एक टेलिकास्ट लाईव्ह कव्हरेज करत होतो. मोठी मेगा इव्हेंट टुर्नामेंट होती. संजय स्पोर्ट सावंत या ओपन गटाच्या माध्यमातून जयेश पाटीलच्या संघाकडे होता आणि पहिला क्रमांक या संघाने पटकावला होता. तर जाऊया आपण. फुलटॉस चेंडू होता पण इथून मात्र पराभवाचं अंतर कम करतो या संघाच्या प्रकारे. वतारी सर पाहतोय की प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. एक मोठं आव्हान होतं. पण हा जो आयोजन पाहतोय आपण भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये निश्चित चर्चेमध्ये येईल. ज्या प्रकारे गावदी स्पोर्ट लाखिवली आणि राजेंद्र सर यांच्या माध्यमातून अतिशय चांगला एक दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. यावेळेस पात्र पाहिला आपण खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थोडासा सफल झाला होता. ऑनसाईडकडे एक धमाका करण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटचा संपर्क परत करता आला नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या पाहतोय आपण 6. श्रीकृष्ण कोलशे संघाचं आगमन झालेलं आहे. खरोखरच काल आपण बघितलं न्यू एकविरा खारबाव चषकामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि खरोखरच क्वार्टर फायनलमध्ये तो संघ पराभूत झाला होता.
श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशीत संघाचं आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम गावदी स्पोर्ट लाकिवली संघाच्या माध्यमातून मी या संघाचं आणि खास या स्पर्धेचे शिल्पकार राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करेन. सामना एकतर्फी आपण पाहतोय. इथं मात्र जी उत्सुकता होती की सामना रंगतदार पाहायला मिळेल काय, पण 73 धावांचं लक्ष स्वीकारताना खराब फटकेबाजी पाहिली आपण आणि हा संघ कुठंतरी खूपच बॅकफुटला पाहतोय आपण. जर पाहिलं आपण फॉल ऑफ विकेटचा जर विचार केला या चेंडूने तर निश्चित फॉल ऑफ विकेटवर सुद्धा आपण नजर टाकणार आहोत. पहिला फलंदाज 0, दुसरा 3, तिसरा 3, पाचवा, चौथा 5, पाचवा 5 आणि सहावा फलंदाज सुद्धा धावसंख्या 6 म्हणजे समान आहे. पलटो चेंडू पण फटका अजून फसतोय काय पाहायचंय. एक चांगला झेल इथं मात्र टिपल्या गेलं. 7वा फलंदाज बाद होतोय. क्रिकेट भिवंडीच्या आयोजनामध्ये नंबर 1 आहे, कारण की A1 जोडीचा एक बिग शो आपण 23 फेब्रुवारी पासून पाहणार आहोत. तेवढ्याच बाईक सुद्धा आहेत, 23 बाईकसह. याच पता चेंडू हवेत आहे. सोकेश डाके आणि निलेश पाटील A1 जोडीच्या माध्यमातून एक लय भारी आयोजन. त्यानंतर सदाबहार क्रिकेट, पाणवण सिटी क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटचा एक मेगा शो बाली ट्रॉफी. त्यानंतर अजून कित्येक इव्हेंट बाकी आहेत. ग्रामीण क्रिकेटचा शो अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून एक बिग कमिंग सून टेनिस क्रिकेटचा आपण शो पाहणार आहोत. त्यानंतर कानई स्पोर्ट पायाच्या माध्यमातून परेश देवलीकर अँड कंपनी न भूतो न भविष्यती संपूर्ण रणजी स्पर्धा आपण पाहणार आहोत 4 दिवसापर्यंत, 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी. आणि त्याच कालावधीत धनाजी सारंगावच्या माध्यमातून एक बिग शो आपण परत पाहणार आहोत. फक्त आणि फक्त 7 धावा 7 बाद अशी नाजूक स्थिती आहे. अजून 67 धावाचं लक्ष असेल म्हणजे पराभव सर्वात मोठा स्वीकारेल का या स्पर्धेतला पाहिजे आहे. यावेळेस पाहता खोलवा टप्प्याचा चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू टप्प्यानंतर बाहेर वळतोय. यावेळेस पाहता पाहतोय पण हवेत आहे अजून एक फलंदाज बाद. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहतोय तर स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2020 पाहतोय आपण. सलग 12वा वर्षामध्ये पदार्पण करताना वर्ष 12वे आणि अतिशय चांगलं सुसज्ज आयोजन पाहतोय. आणि ते त्या प्रेक्षकांचं आपण पाहू शकता. तमाम क्रिकेट रसिकांचं गावदी स्पोर्ट लाखिवली आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस पाहता ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह अतिशय चांगला फटका पहिल्या वेळेस पाहिला आपण. टायमिंग अचूक नव्हती, प्लेसमेंट ठीक नाहीये. टायमिंग अचूक होती पण प्लेसमेंट ठीक नव्हती. खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे, चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिजनकडे जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्येत बदल, धावसंख्या 8 बाद 8 अशी नाजूक संख्या इथं मात्र पाहतोय. येणारे इथून मात्र 3 चेंडू असेल फक्त. किती धावाचं अंतर कम करेल पराभवाचे पाहिजे. त्यावेळेस पाहता परत फलंदाज बाद होतोय, 9वा फलंदाज बाद आणि अंतिम जोडी इथं मात्र खेळपट्टीवर असेल. संपूर्ण संघ बाद होईल काय.
बालाजी ग्रुपने आयोजित केला आमदार चषक का मोठ्याला रामशेठ ठाकूर साहेबांचं आगमन झालं या क्रीडा नगरीला साऊदीबा पाटील क्रीडा नगरीला सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत दादाले आमदार चषकाला प्रत्येक तालुका जर विचार केला पण मुंबई परिसर नवी मुंबई असो मग मात्र बदलापूर कर्जत मुरबाड असो की मात्र भिवंडी टेनिस क्रिकेट की घोडबंदर रोड वसई विरार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात टेनिस क्रिकेटने एवढी मोठी छाप सोडली मित्रांनो. यावेळेस पाहता प्रत्येक चांगला चेंडू आणि पाहतोय आपण आणि वतारी सर जवळपास आमच्या विदर्भामध्ये सुद्धा एक अशी मेगा इव्हेंट आपण 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान पाहणार आहोत. गोट्या सर यांची किंमत किती आहे बघा. आज मी तुम्हाला सांगतोय की स्वतः मला आयोजकाच्या माध्यमातून फोन आलं की 2 दिवसाची तब्बल 30,000 रुपये गोट्या सर घेतोय आणि प्लस येणं जाणं आणि याचबरोबर पाहिलं आपण की विमानाचं तिकीट सुद्धा त्या आयोजकाच्या माध्यमातून म्हणजे टेनिस क्रिकेट किती लोकप्रिय झाला मित्रांनो पाहू शकता आपण. तर सामना इथं मात्र एक मोठा विजय संपादन केलेला आहे. तर सामनावीर ज्यांनी या सामन्यातील सर्वात चांगली खेळी साकारली. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं आपण विशाल 46 धावा. विशाल आपण यायचे व्यासपीठावर. तर मित्रांनो